नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सध्या जनगणना सुरू आहे, परंतु आपल्या दारात आलेल्या जनगणना माहिती घेणाऱ्याशी गंमत करणं किंवा नकार देणं आता तुमच्या अंगाशी येऊ शकतं. कारण जनगणना केवळ सरकारी आकडा नाही, तर तो देशाचा पाया आहे. आणि हा पाया डळमळीत करण्याचा प्रयत्न केल्यास जनगणना कायदा 1948चा बडगा उगारला जाणार आहे. तुम्ही दिलेली चुकीची उत्तरं किंवा स्वगणनेमध्ये माहिती लपवण्याचा प्रयत्न यामुळे तुम्हाला थेट दंडात्मक आणि गंभीर परिस्थितीत तुरुंगवासाची कडक शिक्षा होऊ शकते. यानंतर काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या आपण लक्षात ठेवाव्यात. जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक डिटेल्स देण्याची गरज नाही. जनगणनेची माहिती घेणारे कधीही तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा बँक खात्याची माहिती इत्यादी मागत नाहीत. केवळ दिलेल्या प्रश्नांची माहिती द्यायची असते. गोपनीय माहिती तुम्ही कोणालाही देऊ नका. त्यानंतर नागरिकांना आता स्वतःहून देखील माहिती भरता येणार आहे. जनगणनेच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन आपल्या मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करून 34 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑनलाईन भरता येणार आहेत. यामुळे प्रगणकांचा आणि तुमचाही वेळ वाचणार आहे. यानंतर जनगणना कायदा 1948च्या कलम 11(1)(ड) नुसार प्रगणकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यास तुम्ही नकार दिला किंवा हेतुपुरस्सर खोटी माहिती पुरवली तर हा अदखलपात्र गुन्हा आहे, हे लक्षात ठेवा. या कलमानुसार दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो आणि माहिती देण्यास वारंवार नकार दिल्यास किंवा गंभीर प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे स्वगणना करताना चुकीची माहिती भरू नये, तसेच माहिती घेणारी व्यक्ती घरी आल्यानंतर त्याला चुकीची माहिती देऊ नये, अन्यथा तुम्हाला चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. जनगणनेमध्ये जनगणना व्यक्तीकडनं कुटुंबातील व्यक्तींची संख्या, शिक्षण, व्यवसाय, घरातील सुविधा अशा एकूण 34 विविध प्रश्नांची माहिती घेतली जाणार आहे. ही उत्तर अचूक देणं कायद्यानं बंधनकारक आहे, हे लक्षात ठेवा. यंदाची जनगणना ही आधुनिक पद्धतीनं म्हणजेच डिजिटल स्वरूपामध्ये करण्यात येत आहे. नागरिकांनी दिलेली वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. या माहितीचा वापर कोणत्याही वैयक्तिक चौकशीसाठी न करता केवळ सांख्यिकी हेतून केला जात आहे, हे लक्षात ठेवा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जनगणनेची माहिती देताना जर तुम्ही या चुका केल्यात तर तुम्हाला 1000 रुपयाच्या दंडासोबतच तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. त्यामुळे मित्रांनो, ही माहिती लक्षात ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.